अगर यहाँ का विकास होता है, अगर इनकी सीट जीत कर आती है, पिछले 15 सालों में यहाँ का विकास कैसा रहा? ये जो नायगांव है ये 30 सालों से यहाँ पर बसा हुआ है, लेकिन अब तक के कोई विकास यहाँ पर नहीं हो पाया। 15 रोज से हमारा यहाँ पर सर्वे चल रहा है। क्या कहना चाहेंगे यहाँ के जो उम्मीदवार है, किस तरीके से अगर ये जीत कर इनकी सीट आती है तो किस तरीके से यहाँ पर विकास होने वाला है, हम जनता से जानेंगे और यहाँ के जो उम्मीदवार हैं उनसे जानेंगे। सर, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. काय संदेश देणार तुम्ही जनताला? संदेश देणार, आमची जी योजना चालू केली दादांनी, लाडकी बहीण योजना, दादाची योजना आहे ती आम्ही नेहमी चालू ठेवणार आणि गावातले जे काही मुद्दे राहिलेले कामाचे ते पूर्ण आम्ही तन मन धनाने करणार, एवढा संदेश देणार जनतेला. सर, आपले प्रचार वगैरे कैसे चल रहा है? सर, प्रचार चांगला चालू आहे आमचा, प्रचार एकदम मस्त चालू आहे, एक नंबरला आमचा प्रचार चालू आहे. आता जनतेला काय आवाहन करणार तुम्ही? जनतेला आम्हाला मतदान करा म्हणणार, दुसरं काय म्हणणार आम्ही. आता पूर्ण नाव सांगा सर तुमचं. मी, आमची आई उभा आहे, यवनबाई कडवा, त्यांचा मुलगा आहे संजय मुलगा. और कौन है? और कोई? ये इसको निकाल लो, इसको निकाल लो. फिर एक बार तो कोई भी पैसा इसलिए नहीं देता है कि आपके पास कितनी बड़ी डिग्री है. आपको पैसा तब मिलता है कि आप अपनी स्किल से कंपनी का क्या फायदा कराते हैं. अगर आप एजुकेशन एंड स्किल, एजुकेशन नॉलेज देगा, स्किल पैसा देगा. नॉलेजेबल इंसान अगर पैसा नहीं कमा पाता है ना, सबसे तकलीफमय जिंदगी उसी की होती है. इक्विनिक्स लर्निंग हमेशा सीखने और आगे बढ़ने के लिए नए अवसर प्रदान करता है. साथ ही बिना किसी अतिरिक्त चार्जेस नौकरी पाने में भी मदद करता है. इक्विनिक्स अपनी श्रेणी में सर्वश्रेष्ठ और दूरस्थ इंटेलिजेंस ऑपरेशन टूल्स से कंप्यूटर कोर्स प्रदान करता है. क्लाउड, नेटवर्किंग और हार्डवेयर जैसे कुछ क्षेत्रों में तुरंत नौकरी मिलती है. आप देख सकते हैं यहाँ पर समीर साहब हमारे साथ मौजूद है. ये जिला परिषद के उम्मीदवार है. यहाँ पर अगर इनकी सीट आती है तो किस तरह विकास किया जाएगा, हम भाई से जानेंगे. सर, आपका स्वागत है हमारे चैनल में. जनता के लिए क्या मैसेज है आपकी तरफ से? मी समीर सय्यद, अकबर में आ गया. मी समीर सय्यद, जिल्हा परिषद सांगली गटातून उमेदवार आहे राष्ट्रवादीकडून. मी निवडून आल्यावर हे जे युवक दिसत आहेत ना, यांच्यासाठी जे प्रयत्न करता येईल तेवढे प्रयत्न करत. त्याच्यानंतर आमच्या जे मूलभूत समस्या आहे, रोडचे कामं, जसं तुम्ही सांगितलं का नायगावमध्ये काय चालू आहे, पहिले आल्याबरोबर नायगावपासून गणना सुरुवात करू तर माऊलीपर्यंत त्याला कामाला लिहू. लोकांना एवढंच सांगणं आहे, आम्ही नवीन चेहरे आहे, कामाची आम्हाला थोडंफार माहिती आहे. एवढ्या वेळेस दादाला श्रद्धांजली म्हणून आम्हाला तुम्ही एवढ्या वेळेस निवडून द्या आणि घड्याळाला मतदान करा. सगळ्यांना करून पाहिलं, यावेळेस घड्याळाला मतदान करा. दारू की तादाद में नौजवान आपके साथ है सर, क्या खास बात है इसके अंदर? ये खास बात यही है कि ये लोगों को हमारा काम पता है. आम्ही 5 वर्ष इथं मनाने काम केलेलं आहे. आम्ही लोकांचे जे पण प्रॉब्लेम असेल तर त्यांच्या घरी जाऊन सॉल्व केलेले आहे. म्हणून एवढा प्रतिसाद आम्हाला भेटतो आहे आणि पूर्ण गाण्यात आम्ही काम बोलून नाही दाखवणार, करून दाखवणार. आपकी किसके साथ टक्कर है अभी? आता सध्या तर आमची टक्करच नाही, आम्हीच पुढं चालू आहे. आता हे जे टक्करचे होते, कारण यांची टक्कर याच्यामुळं नाही आहे का यांनी विकास कामं केलेलीच नाही, यांच्याकडे मुद्देच नाही. कोणत्या मुद्द्यावर लढणार ते? सर, बहुत से लोगों का घरकुल का मसला है, बहुत से लोगों का घरकुल का है और बहुत से लोगों की ये भी ख्वाहिश है कि उनको कहीं गाड़ियाँ लगाने को जगह होना. ये जो गाड़ियाँ वाले, लोड गाड़ियाँ वाले, तो इनके बारे में आप क्या करेंगे जब आप सध्या तर चुन के आ जाएंगे? आमच्याकडं काय अगोदरचा प्रश्न काय होता तुमचा? मेरा प्रश्न ये था कि जो लोगों का घरकुल का मसला है, घरकुल का मसला और ये गाड्या वालों का, तर ते ग्रामपंचायत मार्फत आम्ही परिपूर्ण आमच्या गावातले घरकुलचे जेवढे प्रॉब्लेम होते ते पूर्ण सॉल्व केले. ज्या लोकांना जमिनी नव्हत्या त्यांच्यासाठी आम्ही स्वतः ग्रामपंचायत मार्फत कलेक्टरला पत्र दिलं का ज्या गायरानीची जमीन असेल त्याच्यात त्यांना 600चे प्लॉट देण्यात यावे, त्याच्यानंतर घरकुल त्याच्यावरच देण्यात यावे, असं आम्ही कलेक्टर साहेबांना मागणी केलेली आहे. आता ते काही दिवसात ती मागणी आमची पूर्ण होईल आणि ज्या लोकांना घरकुल आलेले आहे तरी पण जागा अवेलेबल नाही त्यांना जागा पण भेटेल. आप देख रहे हैं यहाँ पर गाड़ियों पे जो लेडीज वगैरह जो सब्जी वगैरह बेचती है, इनको गाड़ी खड़े करने के लिए जगह नहीं सर. आता इसके लिए क्या करेंगे अगर आप जीत कर आते हैं? आमच्याकडं गायरान खूप जागा आहे. आम्ही निवडून आल्यावर कलेक्टर साहेबाकडं त्याचं निवेदन देऊन तिथं कुठंतरी आम्हाला एक छोटंसं बाजारपेठ निर्माण करून द्या. त्याच्यासाठी जागा गावठाणची जी जागा आहे ते आम्हाला बाजार म्हणून आमच्याकडे द्या. आम्ही ग्रामपंचायत मार्फत ते कामं मार्गी लावू.
जनता के लिए क्या आवाज करेंगे सर, क्योंकि आज कल का आपने तो नहीं करा। जनतासाठी एवढंच आव्हान आहे की बाबा एवढे वेळेस तुम्ही आमच्याकडं बघून दादाकडं बघून आम्हाला मतदान करा, एवढ्या वेळेस आमच्यावर भरोसा करा. प्रत्येक वेळेस तुम्ही BJPला काँग्रेसला सगळ्या पक्षांना मतदान केलेलं आहे. पहिली वेळ आहे राष्ट्रवादीला आणि दादाला श्रद्धांजली म्हणून आम्हाला तुम्ही मतदान करा आणि तुम्ही कामासाठी आमच्याकडे नाही यायचं. आम्हाला आमचे मोबाईल नंबर आम्ही सार्वजनिक करू आणि तुम्ही आम्हाला कॉल केलं तर आम्ही तिथं अवेलेबल राहू. कारण आम्ही एक युवा आहे आणि युवामध्ये धमक राहते काम करायची. बाकी लोकांनी सगळ्यांनी 3-3दा 4-4दा इलेक्शन लढून त्यांनी सगळं अनुभव घेतलेला आहे. आमचा पहिला अनुभव आहे आणि याच्या अगोदर आम्ही ग्रामपंचायत लढलेलो होतो. थोडंफार ग्रामपंचायतचा अनुभव आहे, याच्यामुळं आम्हाला संधी द्या, निवडून द्या एवढीच अपेक्षा करतो आणि घड्याळीला भरघोस मतांनी निवडा. सर जाते जाते आप भी जनता के लिए, नौजवानों के लिए क्या संदेश देंगे हम सर? उनके लिए संदेश ये देना चाहेंगे कि उनको नए उनके लिए ये बनाएंगे हम संस्था के मार्फत हम उनके लिए जो भी नौकरी का जो नया साधन आया है उसमें उनके नोंदणी करके कोशिश करेंगे.